HT न्यूज इंडिया, सच के साथ। वर्ध्यात 12 वर्षीय आदिवासी अल्पवयीन मुलीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी महिला काँग्रेससह विविध संघटना आक्रमक झाल्या असून न्यायाच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला। वर्धा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत पीडितेला न्याय आणि दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली। त्यानंतर जिल्हा अध्यक्ष अरुणा धोटे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांना निवेदन सादर केले। या आंदोलनात नूतन माळवी, अश्विनी भेंडे, रोशना जांभलेकर, संगीता ठवळे, स्वप्ना वानखेडे, सोनाली कोपुलवार, सपना शेंडे, शैला दीक्षित, अर्चना सोमवंशी, रोशना वाढवे, ऋतुजा भोयर, सीमा बेताल, शालू सयाम, सुरेखा कोरचे, अमिषा पाटील यांच्यासह महिला काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या। त्यानंतर मोर्चा शांततेत समाप्त करण्यात आला। दरम्यान याच प्रकरणी विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनीही जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देत निपक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। वर्धा जिल्हा विशेष प्रतिनिधी युसुफ पठाण। रोठ्याला एका चिमुकलीवर 12 वर्षीय चिमुकलीवरती अत्याचार झाला आणि तिची निर्घृण हत्या करण्यात आली। आज घरात मुलगी सुरक्षित नाही आहे, मुलगी शाळेत सुरक्षित नाही आहे, बसमध्ये सुरक्षित नाही आहे, मंदिरामध्ये सुरक्षित नाही आहे। आज आम्ही महिलांनी करायचं काय? म्हणजे गुन्हेगार मिळतो, आता सांगितले जाते की गुन्हेगार मिळाला आहे, गुन्हेगार मिळतो पण त्याला फाशीची शिक्षा होतच नाही। त्याला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे। जोपर्यंत त्याला फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही महिला काँग्रेस म्हणता किंवा आम्ही महिला सर्व आम्ही स्वस्थ बसणार नाही। आम्ही धरणे दूर आंदोलन देऊ। आम्हाला महिलांची सुरक्षा ही फार मोठी काळाची गरज आहे। महिलांना आम्हाला मुलींना बाहेर ठिकाणी पाठवण्यासाठी आम्हाला आज कालपासूनचा जीव आमचा असा धकधक करून राहिला आहे की आम्ही ना कुठे शिक्षा पाठवावं की आम्ही आमच्या घरात ठेवावं, पण घरात सुद्धा चिमुकली मुलगी सुरक्षित नाही आहे। असं हे सरकारचं वेगळं धोरण आहे आणि इथे पालकमंत्री आमच्या वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री असून सुद्धा ते स्वस्थ बसून आहे। आतापर्यंत एकही गुन्हा त्या मुलावर दाखल झाला नाही झाला, त्याची काय आहे पालकमंत्र्यांनी अजूनही आम्हाला कोणतीही त्यांच्याकडून प्रतिक्रिया दिलेली नाही आहे। हे असं आमच्या वर्धा जिल्ह्यामध्ये तरी चालणार नाही, आमच्या भारतात पण चालणार नाही। आता महिला आम्ही स्वस्थ बसणार नाही। वर्धा म्हणजे आम्ही पूर्ण भारतामध्ये ऐकत होतो की अशा प्रकारच्या घटना वारंवार होत आहे। राजस्थानची घटना नवीन आहे, पण आमच्या वर्धेमध्ये म्हणजे आमच्या घराजवळ आग लागली आहे। आज एका चिमुकलीवर, एक 12 वर्षाच्या चिमुकलीवर जर अशा प्रकारची अत्याचार होत असेल, तिच्या घरी राहत्या घरात जर अत्याचार होते तर ही आमच्या वर्धेकरांसाठी खूप चिंताजनक गोष्ट आहे। आम्ही महिला आहोत, आम्ही मुली आहोत, आम्हाला सुद्धा आमची मुलगी बाहेर जाते, ती जर घरात कुठे सुरक्षित नसेल तर हे प्रशासन काय करत आहे? आणि आजपर्यंत अशा घटना झाल्या तर त्यावर फक्त चर्चा केली जाते, 2 महिन्यात त्या नराधमाला सोडलं जातं, अशा प्रकारचा आजपर्यंतचा इतिहास आहे। म्हणून आमचं मत आहे की हा जो नराधम आहे, ज्याला कोणीतरी आता म्हणतं आहे की तो सापडलाय, काल आम्ही पण ऐकलं, पण तो खरा आहे खोटा आम्हाला माहिती नाही कारण आम्ही त्याला बघितलं नाही, तर त्याला फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे आणि तुम्ही सगळ्यांनी आमच्या सुपूर्द करा त्याला, कारण यानंतर अशी कोणाचीच हिंमत होणार नाही। कारण आपल्या देशाचे जे काय म्हटलं जाते, शिक्षेचा जो मार्ग आहे तो खूप लूज झालेला आहे। कारण अशा प्रकारचे जे गुन्हे होतात तर त्या गुन्हेगारांना कधीच प्रॉपर शिक्षा होत नाही, कारण आमचे कायदेच कठोर नाही। आम्हाला असं म्हणायचं आहे की आमचे कायदे कठोर करा। महिला अगदी कुठे पण सुरक्षित असायला पाहिजे। आज जर ती कुठे सुरक्षित नसेल तर या देशामध्ये, भारत देश स्वतंत्र देश आहे, मग हा फक्त पुरुषांचाच देश आहे का? आम्हाला महिलांना इथे राहायची परवानगी नाही आहे का? असं जर असेल तर मग सांगा, आम्ही मुलींना जन्म द्यायला नाकारू। आजपर्यंत तुम्हाला मुलं पाहिजे होते, पण आता आम्ही गर्भजल परीक्षण करून आम्ही मुलींना जन्म देणार नाही, मुलींना सरळ सरळ नाकारू आणि पुरुष प्रधान संस्कृती पाहिजे ना तुम्हाला, तर मग सर्वत्र पुरुषच असू द्या, आम्ही मुलींना जन्मच देणार नाही। खबरों में अब तक के लिए बस इतना ही, फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए HT न्यूज इंडिया।